छत्तीसगढ़िया सबसे बढ़िया. हाय हॅलो नमस्ते. मिसेस पौजलच्या आणखीन एका छोट्याशा नवीन व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज फायनली 20 दिवसानंतर फौजी येणार होते, तर मी फौजींना आणायला निघाली येता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर अशा पद्धतीचा ट्रॅव्हल ब्लॉग मी पहिल्यांदाच करते, त्यामुळे काही चुकलं तर माफ करा. आता मी बघते गाडी पार्क करायला कुठं काय आहे आणि मग गाडी पार्क करते. लेने आई हूँ. हाँ, पुलिस वाले की है तो उनसे भी पर्ची बनवाओगे क्या? पर्ची बनाओ बोल रहा है. हम क्यों बनाए भाई, पुलिस वाले की गाड़ी है तो पर्ची क्यों बनाएंगे. अवताराकडे जाऊ नका बरं का. तर आम्ही घरातून 7:30 वाजता निघालो होतो. आयुषला स्कूलमध्ये सोडलं, त्याच्यानंतर आदिला सोडलं आणि मग मी स्टेशनवरती आले. आता 8:15 झाले असतील आणि पावसाचं वातावरण होतं, त्यामुळे मग मी सकाळी येतानाच रेनकोट वेअर करून आले. आता बघितलं मी. हे आहे अंबिकापूर स्टेशन. 8:13 झालीत, अजून मला जवळजवळ 15-20 मिनिटं थांबायचं आहे. छान आहे स्टेशन, मोठं वाटतंय. आता डिस्ट्रिक्टचं आहे म्हणल्यावर मोठंच असणार. चला चलो. तिथं गाडी उगाच लावली, मी इथं पण लावू शकत होते, लक्षात नाही आलं माझ्या. फौजी बोलली की इकडे गाडी घेऊन ये, कारण सामान जास्त त्यामुळे मग इकडे गाडी घेऊन आली मी. ट्रेन जवळ आली, आता अजून एक 10 मिनिट लागतील म्हणजे. ट्रेन आली की मग ये आतमध्ये, कारण गाडी इथे जास्त काही पार्किंग नाही, थोड्याच गाड्या आहेत, काय इश्यू व्हायला नको म्हणून. चला आता मी थोडा वेळ वेट करते आणि मग फौजींना आणायला जाऊ. 20 दिवस कसं काढलेत आमचं आम्हाला माहिती. सगळं एकटीनं मॅनेज करणं म्हणजे ना खूप मोठा टास्क होता. आणि आधी तर ना म्हणजे ना तुम्हाला माहिती आहे तर किती पप्पांचा लाडका आहे ते. पाऊस येत नाही तरी पण मी रेनकोट घातला. चलो, अनाउन्समेंट झाले ट्रेनची, पण अजून पण ट्रेन लांबच दाखवते. आता बघूया, जाते आतमध्ये आता. पहिल्यांदा चालले स्टेशनवर मी. अंबिकापूरचं बद्दल गेलं 35. जास्त काही मोठं नाही इकडं, मला जास्त मोठं वाटलं. ट्रेन आली फायनली, तर पुढे जाते का काय काय माहिती. S6 S2 मध्ये माहीत नाही आता काय होतं. पुढं जाईल मला वाटतं. S5 S4 थांबते का काय, पुढं जायला लागतं. S4 S3 S2 पुढे जाते बहुतेक. तर आता फायनली फौजी आलेले आहेत. सामान वगैरे सगळं घेतलं आम्ही आणि आता निघालो घरी, कारण आता वाजलेत 9 आणि फौजींना 9:45 वाजता
इंटरव्ह्यूला पोचायचं आहे. तर घरी आलो त्याच्यानंतर मग फौजींची सगळी तयारी करून दिली. नॉर्मली मला काय करायला लागत नाही, पण आज एवढी गडबड होती ना, त्यामुळे मग थोडंफार मी वर्दी वगैरे रेडी करून ठेवली. तर आदल्या दिवशीच करायला पाहिजे होतं, पण एवढं माझ्या लक्षात नाही आलं. मला वाटलं की थोडा वेळ असेल, 8 वाजता येणार होते, पण खूपच जास्त गडबड झाली. ट्रेन लेट झाली, तिथून घरी येईपर्यंत 9:15 वाजले. मग आता पटकन फक्त दूध पिले आणि आवरून ते गेले इंटरव्ह्यूला. मग त्याच्यानंतर मग माझी सगळी मी आवरून घेतली कामं आणि आता घरी आल्यानंतर मग जेवण वगैरे केल्यानंतर मग मी आता हे खोलून बघते काय काय आणले ते. सगळं सामान आलं. त्याचे पण आमचे कपडे वगैरे होते, स्वेटर आणायचे होते ना, ते ह्यामध्ये आणलेत. एकच बॅग घेऊन गेले होते. आता बघूया काय काय. धर का पिले. कॅमेरामॅन आधी आहे बरं का आज, त्यामुळं जरा इकडे तिकडे होऊ शकतोय कॅमेरा बरं का. इकडे दाखव. आयुषची जीन्स माझी तुझी नाही. माझी बापरे, याच्यात पण कपडे ठेवलेत की. स्वेटर एक माझी आणि हे ठेवले बॉल. किती परेशान झाली. माझं हाय हाय तुझं थांब. शेवाय शेवाय भरपूर दिलेत, बरंच दिवस जातील. बिस्किट बिस्किट तू धर की फोन, मी काढते. धर बिस्किट तू फोन धर की मी काढते, नाही तर तू तर हे कर. धर मी करतो. तू काय कर, तुला येत नाही काढाय, तू धर सरळ असा फोन. बिस्किट टाक. इथं दाखव. इथं दाखव. बरंचसं सामान राहिलं होतं. आता इथं खरेदी करण्यापेक्षा तिथं असंच पडून राहणार होतं, त्याला काही यूज होणार नव्हता. त्यामुळे मग मी सांगितलं ड्रॉप आहे, सिनारिस्ट नजर ड्रॉप आणि हे आय ड्रॉप आहे. थांब 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 थांब. बिस्किट मम्मीने दिले. हां ते बघ. थांब जरा, अजून आहेत. वाव, भरपूर दिले तरी बिस्किट. थांब जरा, तू थांबणार आहेस का नाही. आधी पण खूप एक्सायटेड होता, त्याला काय आणले काय नाही सगळं बघायचं होतं, त्यामुळे मग तो मध्ये मध्ये करतोय. आयुष आधीची पाऊच, एक सॉक्सचं जोड आधीचं राहिले. आता इथं थंडी जास्त असते त्यामुळे ना मला सांगितलं की हेल्मेट आहे. जरा सरतोयस का मागं. मम्मा ते पापांचं हे काय डोला आहे. बघूया थांब अजून काय. आता खाली काही चटणी आहे, त्याच्यामध्ये काय आहे माहित नाही. जॅकेट आहे फौजींचं ब्लॅक कलरचं. हिटर बकेटमध्ये घातल्या करून हेल्मेट मोडू शकतो म्हणून. हे काय हिटर आहे. मम्मा हे काय हे काय ग. खायची डबा आहे. हिटर आहे. कवर आयुषचे तिथेच राहिले होते. एवढ्या गडबडीत पॅकिंग केलं त्यांना, बऱ्यापैकी सामान तिथंच राहिलेलं. आता आहे असं पॅक करून ठेवते. लोणचं असेल पण फौजी नाही आणत म्हणले होते, नाहीच आणलं. तूप आहे, हे तूप दिलं आईने. अजून काय काय सामान तिकडं पण आहे, तुम्हाला दाखवते. शाला आता स्कूल कपडे पण आपल्या एवढा एक्साइट झालाय. बॉल आणतीत का नाही पप्पा असं वाटत होतं ना. बुंदीचे लाडू दिले ताईने. झोपलीत पप्पा. तर फौजींचा आजच इंटरव्ह्यू होता, त्यामुळे मग ते गेले लगेचच आल्यानंतर आवरून. आणि तिथून आल्यानंतर आदिराजला पण घेऊन आले सोबतच, कारण कॅम्पमधून आदिराजची स्कूल जवळ आहे. त्यामुळे मग 12:30-1 वाजता आले ते. त्याच्यानंतर जेवलो आणि मग मी सगळं सामान काढून आहे तसं परत बॅग पॅक केली. तर का ते पॅक केलं ते तुम्हाला लवकरच सेंड करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.